नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड ही मेथड आपण आता शिकत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. आता राहिलेल्या रिमेनिंग एक्झाम्पलचा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर प्रॉब्लेम येतोय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स इंटू ई रेज टू एक्स डी एक्स. ओके, बघा मित्रांनो, मी तुम्हाला हिंटमध्ये मागच्याही लेक्चरला सांगितलं होतं की ज्या वेळेला आपल्याला साईन टर्म दिसेल आणि साईनला जर पुढे काही अँगल दिसत असेल तर आपण यालाच डायरेक्ट काय करणार आहोत, टी म्हणून कन्सिडर करणार आहोत. कारण ॲक्च्युली काय होतं की याचाच डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे बघायला भेटतो हे ना. म्हणून आपण मी तुम्हाला हिंटमध्ये सांगितलं होतं. कारण आपल्याकडे एक्झाममध्ये इतकासा वेळ नसतो ना की प्रत्येकाचं एक डेरिव्हेटिव्ह आपण चेक करायचं आणि मग नंतर कशाला टी पुट करायचं हे ठरवायचं. त्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली हिंट दिले की जर आपल्याला साइन स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये जर अँगल दिसत असेल तर पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह चेक करून बघा की तो न्यूमरेटरमध्ये प्रेझेंट आहेत का. ओके, बघा इथे युनिटी व्ही रूल आपल्याला यूज करावं लागेल हे ना. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला न्यूमरेटरमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्व होतोय ना. सो बघा 1 बाय 1 स्टेपने आपण याला सॉल्व्ह करूया. बघा व्हेरी आयएमपी प्रॉब्लेम आहे, खूप वेळेला एक्झाममध्ये हा विचारला गेला आहे. ठीक आहे, सो बघा याला आपण नेहमी स्टेप्स प्रमाणे याला आपण आय म्हणून कन्सिडर करूया. बघा इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन साइन स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स इंटू ई रेज टू एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. सो आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हटलंय. आता आपण पुट करतोय. पुट जे ब्रॅकेटमध्ये अँगल येतो आपण घेतोय एक्स इंटू ई रेज टू एक्स इज इक्वल्स टू, मी टी म्हणून पुट केलंय. आपण याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूया. आपल्याला इक्वेशन 2 ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला आपण याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. मग आता बघा इथे यू इंटू व्ही रूल आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे, यू इंटू व्ही रूल काय असतो तो आपण थोडक्यात बघूया. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ जर घेतला आपण यू इंटू व्हीचं तर ते काय असतं, पहिलं फंक्शन आपल्याला ॲज इट इज ठेवायचं असतं. म्हणजे पहिलं फंक्शन ॲज इट इज राहील आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे डी व्ही अपॉन डी एक्स असं आपल्याला फाईंड करायचं असतं. म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंड नंबरचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, असा तो रूल आहे. ओके, सो त्याप्रमाणे आता आपण याला सॉल्व्ह करूया. बघा यू म्हणजे आपण कन्सिडर करूया एक्स आणि व्ही म्हणजे आपण कन्सिडर करूया ई रेज टू एक्स. सो आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह बघायला मिळेल. बघा यू म्हणजे एक्स, तो ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स तर तो काय असतो, ई रेज टू एक्स असतो. आणि हा ई रेज टू एक्सचा जो अँगल असतो म्हणजे एक्सचा जो असतो त्याचा परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तर तो काय असतो 1 म्हणून तो आपण काही लिहत नाहीत. नंतर ना प्लस बघा आता व्ही म्हणजे परत काय दिसतंय ई रेज टू एक्स, ते फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे काय एक्स आहेत आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ते काय असतं 1. सो तो टर्म काय आपण डबल नाही लिहिणार आहोत. ओके, सो इज इक्वल्स टू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे ते काय असणार आहे डी टी अपॉन डी एक्स. ओके, सो आता आपण काय करूया, याच्यासारखं याला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करूया. बघा इथे काय दिसतंय एक्स इंटू ई रेज टू एक्स दिसतंय प्लस ई रेज टू एक्स दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये ई रेज टू एक्स कॉमन आपल्याला घेता येईल. सो आपल्याला स्टेप्स बघायला मिळतंय ई रेज टू एक्स. ओके, कॉमन जर घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय उडणार आहे एक्स प्लस 1. ओके, म्हणजे न्यूमरेटर आपल्याला ॲडजस्ट झालेला दिसतोय. बघा इथे ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1. ओके, आता ही डी एक्स आहे ती पण टर्म मी इकडे शिफ्ट करतोय. म्हणजे इथे काय येत आहे डी एक्स आणि इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळत आहे डी टी. काय लक्षात आलं की न्यूमरेटरला जो ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 आणि डी एक्स दिसतोय तर त्या पूर्ण ठिकाणी मी काय रिप्लेस करू शकतोय तर डी टी मी रिप्लेस करू शकतोय. ओके, सो आपण इथे राईट करतोय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरनं आपल्याला स्टेप मिळते आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ जे न्यूमरेटर आहे त्या पूर्ण न्यूमरेटर म्हणजे आता आपण पुट करणार आहे डी टी आणि डिनोमिनेटर जर आपण ऑब्झर्व केलं तर तिथे आपल्याला फंक्शन दिसतंय साइन स्क्वेअर. सो आपण राईट केलं साइन स्क्वेअर आणि अँगल म्हणजे आपल्याला मिळाला आहे तो टी. ओके, सो टी. आता आपल्याला याचं काय करायचं आहे तर इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे. आपल्याला माहिती आहे जर साईन असेल आणि साईन बघा साईनचं जर रेसिप्रोकल आपण जर घेतलं तर तो काय असतोय कोसेक असतोय. म्हणजे आपल्याला इथे असं राईट करता येईल की आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक
कोसेक स्क्वेअर, बघा इथे टी आहे म्हणून मी काय घेतला, टी घेतला आणि हा नंतरचा टर्म घेतला डी टी आहे ना. जो पार्ट आपण राईट केला तो हवं तर सिन्स म्हणून राईट करूया. 1/sin x इज इक्वल्स टू काय असतं, तर ते असतं कॉस एक्स. मग इथे साईनचा स्क्वेअर होता म्हणून सॉरी कोसेक स्क्वेअर, कोसेकचं पण आपल्याला काय करता आला, स्क्वेअर करता आला. ओके, सो म्हणजे आपल्याला जे आन्सर फाइंड करायचं असेल ते कोणाचं फाइंड करायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ कोसेक टी डी टी याचं आपल्याला आन्सर आता फाइंड करायचं आहे कोसेक. आणि आपल्याला माहिती आहे जर आपण डेरिव्हेटिव्ह जर बघितला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट, तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतोय कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला काय मिळणार आहे, तर कॉट मिळणार आहे. ओके, सो हा इन जनरल फॉर्म्युला आहे. सो कोसेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतं आहे कॉट टी. ओके, इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण लावलं आहे सी. आणि आपल्याला माहिती आहे फंक्शन जर काय झालं सीनं स्टार्ट झालं तर आपण आन्सरमध्ये काय लावतो, तर मायनस साईन लावतो. ओके, सो आता आपण फक्त रिसबस्टिट्यूट करूया जी टीची व्हॅल्यू आहे ती इथे. म्हणजेच आपल्याला सोल्युशन बघायला मिळेल आय इज इक्वल्स टू मायनस कॉट आणि टीच्या ठिकाणी व्हॅल्यू मिळते एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी. ओके, सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ही व्हॅल्यू आपण जिथनं पुट केली आहे ती फक्त आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूया. ही कुठनं पुट केली, तर फ्रॉम इक्वेशन सेकंड वर्डनं आपण ही व्हॅल्यू पुट केली आहे. बघा प्रॉब्लेम, इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. बघा हा प्रॉब्लेम आणि याच्या आधीचा आपण शिकलेलो प्रॉब्लेम तो जर आपण ऑब्झर्व जर केला तर बघा इथे काय होतं साइन स्क्वेअर एक्स होतं आणि इथे काय होतं कॉस स्क्वेअर एक्स होतं. ओके, सो बाकीचे स्टेप्स तर सेम आहेत, फक्त फंक्शन चेंज झालं आहे. म्हणजे आपण सेम ह्याच टाईपमध्ये त्या एक्झाम्पलला सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, बघा नेहमीप्रमाणे आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याला आय म्हणून कन्सिडर करणार आहोत. सो आय इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अपॉन कॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. याला आपण इक्वेशन म्हणूया सेकंड. आता आपल्याला काय करायचं असतं की इथे एक अशी स्टेप चॉईस करायची की ज्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे प्रेझेंट असतो, अशी आपल्याला स्टेप घ्यायची असते, अशी टर्म आपल्याला तिथे सिलेक्ट करायची असते. ते मी तुम्हाला हिंट दिली. जर कॉस साईन कॉट म्हणजे कोणतेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं आणि त्याचा जर अँगल जर हा वेगळ्या टाईपमध्ये जर दिसत असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरमध्ये प्रेझेंट असतो है ना. सो इथे जो नंबर आपल्याला दिसतोय तोच आपण डायरेक्ट कन्सिडर करणार आहोत. सो पुट एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल्स टू टी घेऊया आपण, याला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. ओके, मग आता इथे काय दिसते दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचा आता आपल्याला फाइंड करायचा असेल तो डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स है ना, कारण याचा डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट आहे म्हणून आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत डेरिव्हेटिव्ह आपण त्याचं घेतोय है ना. आपल्याला रूल माहिती आहे डेरिव्हेटिव्हचा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स यू इंटू व्ही. तर तो काय असतो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हा रूल आपण आता इथे यूज करूया. बघा यू म्हणजे एक्स होणार आहे आणि व्ही म्हणजे ई रेस टू एक्स होणार आहे. सो आपल्याला बघायला मिळेल यू म्हणजे एक्स, तो ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, तो काय असतोय ई रेस टू एक्सच असतोय प्लस व्ही म्हणजेच कोण आहे ई रेस टू एक्स, सो तो पण ॲज इट इज ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स है ना. यू म्हणजे कोण आहे एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तो काय असणार आहे 1. सो तो लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो. इज इक्वल्स टू आता टीचा डेरिव्हेटिव्ह कोणासोबत विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत, तर तो काय असणार आहे डी टी अपॉन डी एक्स. आता जर आपण ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स ही टर्म सेम दिसते, सो ती आपण कॉमन घेऊया. सो ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 हेच आपल्याला न्यूमरेटरमध्ये दिसते बघा ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1. ओके, सो आपण आता हा इकडे जो डिनोमिनेटरमध्ये दिसतोय डी एक्स तो आपण इकडे मल्टिप्लाय करूया दॅट इज डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. याच्यावरनं असं लक्षात आलं जो न्यूमरेटर दिसतोय त्या पूर्णच्या पूर्ण ठिकाणी आपण काय पुट करू शकतोय तर डी टी पुट करू शकतोय. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम
फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ह्या पूर्ण ठिकाणी आता आपण काय पुट करतोय तर डी टी आणि अपॉन कॉस स्क्वेअर टी. ओके, कॉस स्क्वेअर टी. आणि आपल्याला माहिती आहे कॉस जर बघितलं आपण तर कॉसचं रेसिप्रोकल कोण असतं तर सेक असतं. मग आपण हे कसं राईट करू शकतोय तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी डी टी असं आपण याला राईट करू शकतोय. आणि कोणता फॉर्म्युला यूज केला तो आपण डाऊन साईडला राईज करूया. 1 कॉस एक्स इज इक्वल्स टू काय असतं तर सेक एक्स असतं. इथे कॉसचा स्क्वेअर आहे म्हणून सेक्सचा पण काय आला स्क्वेअर आला. ओके, सो आपल्याला इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे. इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर टी डी टी. ओके, सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना. बघा टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतं तर सेक स्क्वेअर एक्स असतं. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे टॅन एक्स येणार आहे. सो आपल्याला याचा आन्सर मिळत आहे टॅन टी. हां, इथे टी अँगल होता म्हणून टी घेतला, इथे एक्स असता तर एक्स आला असता आणि इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण काय लावलं तर सी लावलं. आणि हे अँगल टी म्हणजे टीच्या आपल्याला व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करता येईल इक्वेशन सेकंड वर्डनं. सो आपल्याला व्हॅल्यू बघायला भेटते टॅन इंटू ब्रॅकेट एक्स इंटू ई रेस टू एक्स. ओके, आणि इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. टीची व्हॅल्यू आपण कुठनं पुट केली आहे ते फक्त ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, सो बघा व्हेरी IMP प्रॉब्लेम आहे, आत्तापर्यंत खूप वेळेला विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. ओके, सेम ह्याच टाईपचा आणखी एक प्रॉब्लेम आहे त्याचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ओके, सो बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेतोय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 1 ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ई रेस टू एक्स अपॉन एक्स डी एक्स. बघा या आधीचा ह्यासारखा प्रॉब्लेम होता त्याचा आपण स्टडी केलेला होता. बघा तो प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवतोय. बघा इथे ई रेस टू एक्सची टर्म फक्त आधी होती आणि ही ब्रॅकेटची टर्म नंतर होती. आणि इथे साइन स्क्वेअर होतं आणि ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शनचं प्रोडक्ट होतं. तर इथे दोन फंक्शनचं प्रोडक्ट न देता फक्त काय दिलं आहे डिवायडेशन दिली आहेत. आणि इथे साइन स्क्वेअर इथे कॉस स्क्वेअरची एक टर्म फक्त इन्क्रीज झाली. मग आपल्याला आता चेक करायचं आहे काय मी तुम्हाला हिंट दिली आहे पहिल्यापासून तीच हिंट फॉलो करा प्रत्येक ठिकाणी. काय जर मोठं फंक्शन जर दिसत असेल त्याच्यामध्ये जर कोणताही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसलं म्हणजे साइन कॉस टॅन कॉट त्याचा अँगल आहे ना त्याला पहिल्यांदा घ्यायचं त्याला टी पुट करायचं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं. ते रिमेनिंग पार्ट ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय होतं आहे तर ॲडजस्ट होतं आहे. ओके, सो आता आपण ह्या जो प्रॉब्लेम आपण दिला त्याला आपण काय करूया आय म्हणून पहिल्यांदा कन्सिडर करूया. सो सोल्युशन आपण घेतोय सोल्युशन. सो याला आपण कन्सिडर करतोय तर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 1 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपल्याला टर्म दिले इंटू ई रेस टू एक्स ही आपल्याला टर्म दिले. आणि अपॉनला जर आपण ऑब्झर्व केलं तर टर्म दिसते एक्स स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स अपॉन एक्स. प्रॉब्लेम थोडंसं व्यवस्थित राईट करा कारण खूप जास्त स्टेप्स त्याच्यामध्ये आल्या आहेत ना चुकण्याचे चान्सेस थोडेसे वाढू शकतात. सो व्यवस्थित काळजीपूर्वक त्याला सॉल्व करा. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. ओके, सो आता जो अँगल दिसतो त्याला मी कन्सिडर करतो आहे म्हणजे त्याला आपण पुट करूया ना का ई रेस टू एक्स अपॉन एक्स इज इक्वल्स टू आपण टी घेऊया. याला मी इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. आणि आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे ना याला आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत की ज्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. बघा डेरिव्हेटिव्ह आपण कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतो यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेतो. आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे. आपण काय करतो जो डिनोमिनेटरचा पार्ट आहे ना त्याचा आपण स्क्वेअर करतो म्हणजे व्हीचा स्क्वेअर करतो. आणि हे जे व्ही फंक्शन आहे ते आपण ॲज इट इज इथे ठेवतो. आणि याच्यात आपण काय म्हणतो जे डिनोमिनेटरचं फंक्शन ते ॲज इट इज आणि न्यूमिनेटरच्या फंक्शनचं काय आपण काय करतो तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. नंतर ना मायनस साईन देतो. जे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण फाईंड केला यूचा ते फंक्शन आपण ॲज इट इज ठेवतो. आणि नंतर जे डिनोमिनेटरचं म्हणजे व्हीचं जे फंक्शन आहे त्याचं आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह फाईंड करतो. ठीक आहे, हा रूल सगळ्यांना माहिती आहेत बरोबर ना. आता ह्याच रूलप्रमाणे आपण याला सॉल्व करणार आहे ना. सो बघा आपल्याला काय मिळणार आहे व्ही म्हणजे कोण आहे एक्स तर तो काय राहील एक्स ॲज इट इज राहील. ओके, आणि आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा यूचा आणि यू म्हणजेच काय ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर तो ई रेस टू एक्सच असतो. नंतर मायनस
यू म्हणजे ई रेस टू एक्स, सो ई रेस टू एक्स ॲज इट इज, आणि इंटू व्ही म्हणजे कोण आहे एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय येणार आहे 1, तो लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो, आणि अपॉन डिनोमिनेटरमध्ये काय एक्स आणि त्याचा काय करायचं आता स्क्वेअर. ओके, आणि इज इक्वल्स टू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत दॅट इज डी टी अपॉन डी एक्स. ओके, आता जर आपण ऑब्झर्व केलं याच्यामध्ये ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स सेम टर्म दिसतात है ना, कॉमन टर्म आहे दोघांसाठी है ना. बघा इथे जरी आपण ऑब्झर्व केलं तर ती काय घेतली ब्रॅकेटच्या पुढे घेतली आहे, सो सेम आपण तसंच घेऊया. बघा ई रेस टू एक्स है ना, ई रेस टू एक्स एक तर त्याला पुढे घ्या मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा नंतर लिहिलं तरीही चालतं. ठीक आहे, तिथे नंतर आहे म्हणून आपण नंतर घेऊया. एक काम करूया, याला एक्स घेऊया, मायनस इथे 1 घेऊया, आणि इंटू ई रेस टू एक्सची टर्म मी पुढे कॉमन काढली, म्हणजे इथे पुढे निघून गेलं म्हणजे 1 उरलं, इथे पुढे गेली म्हणजे एक्स उरलं, आणि अपॉन डिनोमिनेटरमध्ये काय येतं आहे तर एक्स स्क्वेअर येतं आहे. ही डी एक्स टर्म फक्त मी इकडे शिफ्ट केली, सो आपल्याला ॲन्सर मिळतं आहे है ना. डी टीचं म्हणजे ह्या पूर्ण टर्मच्या ठिकाणी आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो आहे तर डी टी सबस्टिट्यूट करू शकतो है ना. सो आता आपण इथे राईट करूया फ्रॉम इक्वेशन फर्स्ट है ना, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम इक्वेशन फर्स्टवरनं आपल्याला काय शो होतं आहे ना, ते आपण आता इथे राईट करूया. ठीक आहे, ही स्टेप्स आपण डायरेक्ट इथे राईट करूया. बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ही पूर्ण जी टर्म दिसते ह्या पूर्ण टर्मच्या जागी आपण आता काय पुट करतोय तर डी टी पुट करतोय, आणि अपॉनच्या साईडला जर बघितलं तर काय दिसतंय तर साईन दिसतंय, आणि साईनचा काय तो स्क्वेअर, सो साईन स्क्वेअर, आणि ह्या पूर्ण टर्मच्या ठिकाणी आपण काय सबस्टिट्यूट करतोय टी. ओके, आणि आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला त्याच्या ठिकाणी आपण डी टी पुट केला. ओके, सो काय लक्षात आलं आपल्याला माहिती आहे साईनच्या समोर कोणती टर्म असते तर कोसेक असते, म्हणजेच आपल्याला इथे काय राईट करता येईल आय इज इक्वल्स टू रेसिप्रोकल आहेत ना, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी, याचा आता आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह कोणता फॉर्म्युला यूज केला तर आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूया. बघा 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर एक्स ही टर्म आपल्याला मिळते. सो आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे ना, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतं कोसेक स्क्वेअर एक्स असतं, म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे तर कॉट यायला पाहिजे, आणि फंक्शन सीनं स्टार्ट होतं आहे ना कॉट, म्हणजेच ॲन्सर काय यायला पाहिजे मायनस, सो मायनस कॉट टी प्लस सी. आता फक्त टीची जी व्हॅल्यू आहे ती आपण रिसबस्टिट्यूट करूया है ना, टी इज इक्वल्स टू काय पुट केली आपण ई रेस टू एक्स अपॉन एक्स, सो आपल्याला ॲन्सर मिळतं आहे मायनस कॉट ई रेस टू एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. ओके, विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, जिथनं आपण ही व्हॅल्यू पुट केली ती फक्त ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स फ्रॉम इक्वेशन सॉरी याला इक्वेशन सेकंड द्यायचं होतं कारण ऑलरेडी इथे फर्स्ट दिलं होतं आपण है ना, सो फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, सो ह्याच टाईपचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला स्टडी करायचा आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे फक्त इथे कॉस दिला, आधीच्या एक्झाम्पलमध्ये साईन होतं. ओके, सो आपण याचं सोल्युशन घेऊया. सोल्युशन बघा याला आय म्हणून आपण कन्सिडर करतोय, सो इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ई रेस टू एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स है ना. तीच हिंट मी तुम्हाला दिलेली काय साइन स्क्वेअर असेल है ना, जर ब्रॅकेटमध्ये टर्म दिसत असेल तर यालाच आपण डायरेक्ट टी म्हणून कन्सिडर करतो. ओके, सो आपण म्हणूया पुट ई रेस टू एक्स अपॉन एक्स इज इक्वल्स टू टी. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता याला डिफरन्शिएट करूया, इक्वेशन सेकंडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आपल्याला स्टेप्स बघायला मिळते है ना, फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे का डेरिव्हेटिव्हचा है ना, यू अपॉन व्ही असं जर असेल तर आपण काय करतो जो डिनोमिनेटरचा पार्ट आहे त्याचा डिनोमिनेटरमध्ये पहिल्यांदा स्क्वेअर करतो, व्हीची टर्म ॲज इट इज ठेवतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू घेतो, नंतरनं काय करतो मायनस साईन घेतो, परत यू ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स असं आपण घेतो. सो आता फॉर्म्युला पुट करूया है ना, हा काय फॉर्म्युला आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो व्ही म्हणजे इथे एक्स दिसतंय, सो एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स तर तो दिसतोय ई रेस टू एक्स, नंतर येत आहे मायनस, परत आता यू म्हणजे कोण आहेत तर ई रेस टू एक्स, सो आपण टर्म घेतली आहे ई रेस टू एक्स,
आणि व्ही म्हणजे एक्स आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तर त्याची व्हॅल्यू असते 1. सो ते आपण काय लिहत नाही आहे. आणि अपॉनला काय टर्म दिसते व्हीचा स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू टी. सो टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तर तो असणार आहे डी टी अपॉन डी एक्स. ओके. सो आपण इथे ऑब्झर्व जर केलं तर ई रेस टू एक्स कॉमन घेतला आहे ना. सो आपण इथे पण ई रेस टू एक्स कॉमन घेऊ कारण ती दोघांसाठी सेम आहेत. मग कॉमन जर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे एक्स मायनस 1 आणि अपॉन एक्स स्क्वेअर इज एक्स. आता हा डी टी पण आपण इकडे आणूया तिकडे डिवाइडला इकडे येऊन काय होईल तो मल्टिप्लाय. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. आणि इथे ती पूर्ण टर्म ऑब्झर्व होती बघा. मग ह्या पूर्ण टर्मच्या ठिकाणी आपण काय रिप्लेस करू शकतोय तर डी टी रिप्लेस करू शकतोय ना. सो आता आपण इथे घेऊया फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम. सो आपल्याला टर्म मिळते आय इज इक्वल्स टू बघा 1 अपॉन कॉस त्याचं काय आहे स्क्वेअर आहे आणि अँगल म्हणजे काय आहे तर टी आहेत. याचं आपल्याला फाईंड करायचं आहे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी कारण ह्या पूर्ण टर्मच्या ठिकाणी आपण डी टी व्हॅल्यू आता फाईंड केली आहे ना. सो आता आपल्याला माहिती आहे कॉस इथे असतो आणि कॉसचं रेसिप्रोकल कोण होतं तर सेक होतं. म्हणजे आपल्याला ही टर्म अशी राईट करता येईल आय इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर इथे टी अँगल म्हणून इथे पण अँगल काय येईल टी आणि इंटू डी टी. सो आपल्याला माहिती आहे टॅन स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर सेक्स स्क्वेअर एक्स असतो. म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे टॅन येणार आहे ना कारण ते दोघं एकमेकांचे अपोजिट टर्म असतात ना. म्हणून इथे काय येणार आहे टॅन टी प्लस सी. ओके. फक्त हा रेसिप्रोकलचा जो फॉर्म्युला राईट केला आहे तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. ओके. सो आता फक्त रिसबस्टिट्यूट करूया टीची व्हॅल्यू. सो आपल्याला व्हॅल्यू मिळते आय इज इक्वल्स टू टॅन इंटू ब्रॅकेट ई रेस टू एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी इन विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. सो ह्या टाईपमध्ये आपण ह्या सर्व प्रॉब्लेमचा स्टडी केला आहे. ही एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे ती आहे ना 14. हे जर आपण व्यवस्थित स्टडी केलं तर आपल्याला ह्या टॉपिकवरचे आउट ऑफ मार्क्स त्या एक्झाममध्ये मिळतील. ओके. सो ह्याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल जर तुम्हाला मिळत असतील तर आपल्याकडे टेलिग्राम चॅनल पण अवेलेबल आहेत, इंस्टाग्राम चॅनल अवेलेबल आहेत. त्यावरती तुम्ही इथे आपल्याला शेअर करा. मी त्याचंही सोल्युशन तुम्हाला रेडी करून फॉरवर्ड करेल. ओके. सो तिकडे टेलिग्राम चॅनलही तुम्ही फॉलो करा, इंस्टाग्राम चॅनलही फॉलो करा, व्हॉट्सअपचाही आपला ग्रुप आहे ज्याच्यावरती आपण वारंवार अपडेट करतो आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंडपर्यंत हे व्हिडिओला शेअर करा आणि वरती नोटिफिकेशन आयकॉन आहेत तेही तुम्ही हिट करा की जेणेकरून दररोज संध्याकाळी 7 PM आपल्याला ज्या वेळेला आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे तर त्या व्हिडिओ अपलोड झाल्या त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.